Good morning, children. Once more, I welcome to all of you. Today, we are going to learn EVS subject means environmental studies. Lesson number 10. Lesson number 10. More about water. In this lesson, last period, I am told pure water has no color, taste, or smell, and pure water is transparent. Water is transparent. Okay, see now, let's start. Page number 61. See here, all of you. New terms means now water. State means avastha. The form in which a substance may be found. Water vapor. The form in which water is held in the air. Vapor means बाष्पीभवन, भाष्प, वाफ. हवेमध्ये पाण्याची वाफ असते, त्याला काय म्हणतात? बाष्प मीन्स वेपर. द फॉर्म इन विच वॉटर इज हेल्ड इन द एअर. हवेमध्ये जे बाष्प असते, वाफ असते, ते वाफ हवेमध्ये पसरते आणि त्याला वेपर असं म्हणलेलं आहे. ओके. द वॉटर वी यूज एव्हरी डे इज इट्स लिक्विड स्टेट. Ice is its solid state. Vapor is the state of water in which it is a gas. Water vapor is the gaseous state of water. आपण रोज वॉटर पितो, पण ते कोणत्या स्टेटमध्ये असते? लिक्विड स्टेट. ओके, मीन्स द्रवरूप. लिक्विड स्टेट मीन्स द्रवरूप असते. आपण एव्हरी डे यू आर ड्रिंकिंग फॉर वॉटर and this is a liquid state. Ice is its solid state. Okay, solid state means काय? स्थायीरूप. खडक असते, मला त्याला काय म्हणायचं? स्थायीरूप means solid state. Vapor is the state of water in which it is a gas, and water vapor is the gaseous state of a water. म्हणजे बर्फ पाण्याची स्थायीरूप अवस्था आहे आणि वाफ ही पाण्याची वायुरूप अवस्था आहे. मीन्स गॅसेस स्टेट. वायुरूप म्हणजे गॅसेस स्टेट. ओके. दिस इज ट्राय दिस वन. हॅव सम फन. टेक अ ग्लास. वाईप इट ड्राय इनसाइड अँड आउटसाइड विथ अ क्लीन पीस ऑफ क्लॉथ. प्लेस 5 or 6 आईस क्यूब्स इन द ग्लास. एक काचेचा ग्लास घ्या, आणि त्याला आतून आणि बाहेरून स्वच्छ कापडाने पुसून घेऊन त्याच्यामध्ये 5 किंवा 6 बर्फाचे खडे टाकायचे आहेत, म्हणजे आईस क्यूब घालायचे आहेत. व्हॉट डू यू सी? मग तुम्हाला काय आढळते? इट इज अ नो सरप्राईज इफ द ग्लास बिकम्स वेट ऑन इन द इनसाइड, बट यू सी दॅट द आउटसाइड ऑफ द ग्लास हॅज ऑल्सो बिकम मोस्ट. इजंट दॅट स्ट्रेंज? बघा, ग्लास आतून ओला तर असतोच, पण बाहेरच्या बाजू देखील थंड झालेला, ओलसर झालेला तुम्हाला आढळून येईल. बघा, तुम्ही स्कूलमध्ये शाळेत येत असताना सुद्धा काय करता? फ्रीझरमधलं पाण्याची बॉटल आणता, आणि जसजसं त्या पाण्याला आतून त्या बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं, तसतसं ते बाहेरची जी जागा असते ती ओलं होतं आणि त्याला बाहेरून ड्रॉप्स आलेले तुम्हाला दिसून येतात. आणि तुम्ही काय म्हणता? टीचर, माझी बॅग ओली झालेली आहे, असं म्हणता की नाही? मग तुम्हाला काय आढळून येईल? त्या ग्लासच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा ओलसर झालेला दिसून येईल. व्हॉट डज दिस टेल अस? तुम्हाला काय कळलं? द एअर अराउंड द ग्लास कंटेन वॉटर वेपर. म्हणजे त्या ग्लासच्या जे आजूबाजूचं आवरण आहे ते वेपर झालेलं आहे, म्हणजे बाष्प झालेले आहे. वेन यू पुट आईस क्यूब्स इन द ग्लास. बघा, आपण त्या पेल्यामध्ये आईस क्यूब टाकलेले आहे आणि द ग्लास बिकम्स कोल्ड. म्हणून त्यामुळे ते ग्लास कसा आहे? कोल्ड आहे, थंड आहे. दॅट मेक्स द एअर अराउंड द ग्लास कोल्ड टू. द वॉटर वेपर इन द एअर ऑल्सो कूल्स फ्रॉम व्हेरी टायनी ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर अँड दे मेक ऑफ द ग्लास मोइस्ट. बघा, तो ग्लास कोल्ड झाल्यानंतर मग तुम्हाला ते ग्लास पण हवेमध्ये थंड झाली आणि त्या
हवेतील बाष्पापासून. म्हणजे एअर मीन्स वॉटर इज वेपर. पाण्याचे बारीक बारीक थेंब त्या ग्लासवर तुम्हाला तयार झालेले दिसून येईल. म्हणून बाहेरून सुद्धा तो ग्लास ओलसर असतो, हो की नाही. मग त्या ग्लासच्या बाहेर सुद्धा तुम्हाला स्मॉल स्मॉल असे थेंब आलेले दिसून येतील. बॉटलला सुद्धा तसेच दिसून येतात. ओके, अंडरस्टूड. नेक्स्ट पेज हिअर ऑल ऑफ यू, पेज नंबर 62. When chapatis have been made and griddle is still very hot, sprinkles a few drops of water on it. What do you see? The drops sprinkled on the griddle become round the bits and disappear even as a watch. What does this tell us? The griddle is very hot. The heat from the griddle changes the water into the water vapor all at once. चपात्या किंवा भाकऱ्या तयार झाल्यानंतर तवा गरम असतो आणि त्या तव्यावर जर आपण 2-3 थेंब पाणी जर शिंपडलं तर तुम्हाला काय आढळून येईल? त्या तव्यावरती गोल गोल असे थेंब तयार झालेले तुम्हाला दिसून येतात आणि ते बघता बघता नाहीसे सुद्धा होतात. म्हणजे त्याचे वाफ होऊन हवेमध्ये गेलेले असतात आणि तवा गरम असते आणि त्या गरममुळे पाण्याच्या थेंबाची लगेच वाफ होते. ओके, नेक्स्ट सी हिअर डाऊन साईड. टेक वॉटर इन अ ग्लास अँड पिंच ऑफ सॉल्ट टू द वॉटर. स्टिअर इट विथ अ स्पून. एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासमध्ये तुम्हाला काय घ्यायचं? पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय घालायचं आहे? सॉल्ट घालून त्याला स्टिअर करायचं आहे. स्टिअर म्हणजे चमच्याने ते ढवळून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे चमच्याने ते. व्हॉट डू यू नॉट सी द सॉल्ट इन द वॉटर एनी मोर? विथ द स्पून प्लेस अ ड्रॉप ऑफ दिस वॉटर ऑन युअर टंग. यू फाइंड दॅट इट टेस्टेस सॉल्टी. मग त्या पाण्यामध्ये तुम्हाला मीठ दिसत नाही कारण तो चमच्याने तुम्ही त्या पाण्याला स्टिअर करत असता, ढवळत असता आणि ते एक थेंब तुम्ही जर आपल्या टंगवर टाकलात तर ते आपल्याला पाणी कसं लागतं? सॉल्टी मीन्स खारट लागतं की नाही. पण आपल्याला मीठ त्या पाण्यामध्ये दिसून येतं का? नो. व्हेरी गुड. द वॉटर वॉज सॉल्टी. कारण चव खारट लागते आणि त्याचा अर्थ असा झाला की तो मीठ त्या पाण्यामध्ये विरघळलेला आहे. इट मीन्स दॅट द सॉल्ट इज स्टील देअर इन द वॉटर दो वी कॅनॉट सी इट. इन द अदर वर्ड्स द सॉल्ट हॅज डिसॉल्व्ड इन द वॉटर. म्हणजे तुम्हाला काय आढळून येईल की त्या पाण्यामध्ये मीठ विरघळलेलं दिसून आलेलं आहे. त्यामुळे ते वॉटर तुम्हाला सॉल्टी लागलेलं आहे, म्हणजे खारट लागलेलं आहे. बघा, तुम्ही एक ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये साखर घाला, शुगर घाला आणि ते चमच्याने स्टिअर करा म्हणजे ढवळा आणि ते पाणी प्या. कसं लागेल तुम्हाला? स्वीट. व्हेरी गुड. म्हणजे पाण्यामध्ये शुगरसुद्धा विरघळतं, डिसॉल्व होतं. डिसॉल्व मीन्स विरघळणे. आणि मीठसुद्धा, सॉल्टसुद्धा पाण्यामध्ये डिसॉल्व होतं. ओके, अंडरस्टूड. थँक्यू.